नमस्कार, मी अँकर प्रियांका आणि मी आज माझ्या पूर्ण फॅमिलीसोबत गेले होते पाटण. जातानाच आम्हाला लागला पाऊस आणि त्यानंतर लगेचच आम्हाला दिसली ही जळवची खिंड. तुम्हाला दिसली तर नक्की सांगा. त्यानंतर आम्ही गेलो जळवच्या ज्योतिबाला. तारळी भागातला हा पूर्ण सर्वात महत्त्वाचा असा भाग मानला जातो आणि हा आहे जळवचा ज्योतिबाचं मंदिर. अतिशय भव्य दिव्य आणि सुंदर असं रेखाटलेलं हे मंदिर गावाच्या अगदी मध्यभागी आहे. एसटी दिसलीच असेल तुम्हाला. त्यानंतर इथं मी पाहिले सर्व ट्रॉफ्या होत्या, ज्या इथल्या सर्व युवकांनी क्रिकेटच्या मोस्टली ह्या सगळ्या ट्रॉफ्या होत्या. त्यानंतर तिथून तसंच पुढं आम्ही जात असताना आम्हाला खूप अशा पवनचक्क्या आणि अगदी निसर्गरम्य असं दृश्य दिसलं. अगदी आभाळ तर आलं होतं, काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी ऊन. हे सगळं असा पाऊस उन्हाचा खेळ चालू होता. थोडंसं पुढे गेल्यानंतर आम्ही जरा थांबलो फोटो काढण्यासाठी आणि ऑब्व्हियसली करवंद खाण्यासाठी. रस्त्याच्या अगदी लगतच अशी करवंदाने भरलेली जाळी होती. ही बघा, अतिशय सुंदर काळीभोर अशी करवंद, गोड गोड अगदी छान होती. आणि खूप दिवसांपासून उन्हाळा चालू झाल्यापासून मला यायचं होतं आणि ते माझं स्वप्न अगदीच पूर्ण झालं. आणि तुम्ही आनंद तर पाहू शकता की करवंद खायला मला तर खूप आवडतात. करवंद आणि जांभळं ही आमच्या पाटण तालुक्याची तर शान आहे तसं बघायला गेलं तर. आणि त्यानंतर आम्ही पुढचा प्रवास चालू केला. आम्हाला जायचं होतं धारेश्वरला आणि धारेश्वरच्या प्रत्येक मंदिराच्या जवळ आल्यानंतर हे नंदीचं दर्शन होतं. आणि सुंदर अशा ह्या कडेकपाऱ्यांच्या मध्ये वसलेलं हे धारेश्वरचं मंदिर आहे. धारेश्वर म्हणजे शिवाचंच एक मंदिर. वरतून पडणारा हा धबधबा हा सर्वांचंच लक्ष आकर्षून घेत होता. आणि ह्या कडेकपाऱ्यांच्या खाली आपल्याला मंदिर पाहायला मिळतं आणि महादेवाची मूर्ती आहे. तर धारेश्वराच्या दर्शनासाठी जात असताना पाय धुवून लगेचच आम्ही आत गेलो. सुरुवातीला इथं आपल्याला पूजेचं ताट पाहायला मिळालं आणि या कड्याच्या खाली पूर्ण वसलेलं हे मंदिर आहे. तुम्ही पाहू शकता की जसं शहराकडे हे सगळं आर्टिफिशियल बनवलं जातं, पण अगदी नॅचरल रीतीनं बनलेलं हे धारेश्वराचं मंदिर आहे. कित्येक वर्षांपासून आम्ही इथं दर्शनासाठी येत असतो. आणि हे पाहू शकता तुम्ही इथं अगदी 5 पांडवांपासून सगळी देवांचे मंदिरं आतमध्ये आहेत. त्याचबरोबर आता जसजसा खूप वेळ गेला आहे त्यानंतर इथं लाईट फिटिंगची सोय झालेली आहे. आणि त्याचबरोबर माईक, साऊंड असे वेगवेगळे इथं त्यांनी सोय करून ठेवलेली आहे लोकांसाठी. इथं बरेचदा अनेक साधू पुरुष येत असतात आणि राहत असतात आणि आपली तपस्याही पूर्ण करत असतात. तर आमच्या या भागाला हे अगदी वरदानच मिळाले असं आपण समजू शकतो. आणि त्यानंतर देवाचं दर्शन घेऊन आम्ही पुढच्या प्रवासासाठी लागलो. तर मग आता आलोच आहोत पाटणच्या खोऱ्यात, तर मग कोयना बॅकवॉटर तर पाहिलाच पाहिजे. म्हणूनच आम्ही तिथून पुढे तसंच चाळकेवाडी पठारावरून कोयना बॅकवॉटरसाठी पाहायला गेलो. आणि हा सुंदर असा नजारा, अगदी ढग असे आपल्या भेटीला येत आहेत असं वाटत होतं. आणि पुन्हा ह्या ढगांच्या भेट घेऊन आम्ही आमच्या परतीच्या प्रवासात ते सुंदर असं दृश्य मनात साठवून आम्ही पुढे निघालो आणि पुन्हा एकदा ही झाडी झुडपं बघत बघत पुन्हा घराकडे निघालो.